छत्रपति संभाजीनगर में मीडिया से बातचीत के दौरान उद्योग मंत्री उदय सामंत ने कहा कि महायुति में अभी तक सीट बंटवारे का फॉर्मूला तय नहीं हुआ है और इस पर अंतिम निर्णय 3 प्रमुख नेता मिलकर करेंगे। उन्होंने बताया कि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के बीच चर्चा के बाद आगामी 2 दिनों में सीटों का अंतिम फैसला हो सकता है। वहीं प्रमोद जठार के बयान पर प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि निर्णय लेने का अधिकार शीर्ष नेतृत्व के पास है और 2029 की बड़ी लड़ाई को लेकर संगठनात्मक तैयारी जारी है। कॉकरोच जनता पार्टी को लेकर उन्होंने कहा कि यदि युवा पीढ़ी किसी उद्देश्य से एकजुट हो रही है तो इसमें कोई आपत्ति नहीं है। प्रमोद जठार हे भाजपाचे आमदार आहेत, डिसिजन मेकर आहे। भैया थोडं मागे सरक ना. घेणारे सरक ये मागे. माननीय देवेंद्रजी आहेत आणि त्यांचे केंद्रीय सगळे स्तरावरचे नेते आहेत। तसं मी त्या माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, मी काय करावं आणि पक्षानं काय करावं हे शिवसेनेमध्ये जर मी सांगायला लागलो ते मला पहिले अधिकार आहेत का? मला ते अधिकार नाही। मी मंत्री असताना नाही, उद्योग मंत्री असताना नाही। त्यामुळे भाजप तर मोठा भाऊ आहे, त्याच्यामध्ये नेत्यांचे फार मोठे स्तर आहे। तिथले महाराष्ट्रातले सगळे निर्णय हे देवेंद्रजी घेतात। त्याच्यामुळे नवीन आमच्या कोकणातले मित्र प्रमोद जठार साहेब आमदार झालेले आहेत। शेवटी संघटना बांधणं, संघटना वाढवणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम असतं आणि आपल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी असं वक्तव्य कदाचित झाली असतील आणि मी त्याच्याकडे अतिशय खिलाडी वृत्तीनं बघतो। त्याच्यामध्ये कुठेही वाद आहे किंवा विवाद आहे अशातला भाग तुम्ही आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे, नेमकी काय आणि तुम्ही कुठल्या जागेवर आधारित? फॉर्म्युला अजिबात ठरलेला नाही। मला असं वाटतं की ह्या सगळ्या बरोबरच्या गोष्टी आहेत। शेवटी यांचे निर्णय 3 नेते घेणार मागे सरक ना मित्र. आमच्या वतीने एकनाथ शिंदे साहेब, BJPच्या वतीनं देवेंद्रजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सुनेत्रा पवार। त्याच्यामुळे आम्ही आमचा प्रस्ताव जो काय तो भारतीय जनता पार्टीकडे दिलेला आहे। समन्वय समितीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देखील दिलेला असेल। तिन्ही नेते चर्चा करून येत्या 2 दिवसामध्ये कोण किती जागा लढणार आहे हे फायनल होईल। परंतु 17च्या 17 जागा महायुतीनं आम्ही लढू आणि 17च्या 17 जागा महायुती जिंकू। एक सरन्यायाधीशांचं वक्तव्य मध्यंतरी चर्चेत आलं होतं, त्यानंतर एक कॉकरोच जनता पक्षाची स्थापना झाली आणि 5 दिवसात 1 कोटीवर फॉलोअर्स सुद्धा मिळाले। अशा पद्धतीनं त्यांच्या वक्तव्याचा निषेध युवा पिढी करताना दिसतो। मी आजच ते सगळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि मी हे देखील अतिशय गांभीर्यपूर्वक सांगतो की कोणी काय वक्तव्य केलं याच्यापेक्षा युवा वर्गामध्ये अशा पद्धतीची एखादी भूमिका घ्यायचा जर वेळ आली किंवा असा निर्णय घेण्याची कधी संधी मिळाली तर युवा पिढी एकत्र येते असं हे मला असं वाटतं की खूप मोठं उदाहरण आहे। त्याच्यामुळं तो पक्ष पुढे जाऊन काय करेल, काय करणार आहे हे काही मला काहीच माहिती नाही। परंतु युवा पिढीच्या कधीही मला असं वाटतं की आपण असं म्हणतो की युवा पिढी ही देशाचं हित ठरवते, देशाच्या जडणघडणीमध्ये युवा पिढीचा देखील वाटा मोलाचा असला पाहिजे आणि म्हणून युवा पिढी जर विधायकरित्या एकत्र येत असेल तर त्याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटतं। दुसरा असं